दरम्यान काँग्रेसकडून आंबेडकरांना गळ घालणं हे सुरूच आहे, पाहूयात। 5 वर्षानंतर निवडणुका होतात। ज्यांना ज्यांना निवडणुका लढवण्याची इच्छा असते अपक्ष किंवा पक्षाच्या वतीने ते सगळे नॉमिनेशन करतात। त्याच पद्धतीने मी असं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज लोकसभेत नॉमिनेशन फॉर्म भरलेला आहे आणि तो रिटर्निंग ऑफिसरने स्वीकारल्यामुळे मी आता उमेदवार आहे। कुठली चर्चा झालेली नाही। काल पण मी बसलो, पण मी आज अकोल्यात येऊन मी प्रस्ताव दिलेला आहे। त्यामुळे आमच्या जागेवर आम्ही निर्णय करू आणि मी आज प्रस्ताव दिलेला आहे। त्याच्यामुळे आजचा प्रस्ताव आपण जाहीरपणे ऐकलेला आहे। काँग्रेस वंचितने अनेक ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांना आम्ही त्यांना संधी दिलेली आहे। अनेक ठिकाणी काय, अनेक ठिकाणी कुठं ते नागपूरचं काय दिलेलं आहे ते वेळ मी सांगितलंय। माझ्याजवळ सगळी बारूद आहे, योग्य वेळ मांडू। पण आजही अभियानची संधी तुम्हाला दिलेली आहे आणि आम्ही आव्हान केलेलं आहे, अकोल्यात येऊन आव्हान केलेलं आहे आणि मी अजूनही दोस्तीचा हात पुढे ठेवलेला आहे, हे मी जाहीरपणे सांगितलं। भूमिका मांडलेली आहे आणि जर त्यांनी अकोल्यासाठी जागा मागितली, मी काय करायचा मार्ग माझ्याजवळ आहे, मी निर्णय घेणार। मी सांगितलं, ते म्हणले ना मला कल्पना अधिकार नाही आहेत। मी अधिकार कसे आहेत मी सांगितलं।